अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकमधील गोल क्लब मैदान या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। सर्व पात्रताधारक मोठ्या मानसिक नैराश्यामधून जात असून इतर सामाजिक प्रवर्गाला नियुक्त्या मिळत आहे। फक्त पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार या अर्थाने डावलले जात असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। 10 ते 12 वर्ष झाली अद्यापपर्यंत कोणतीच भरती होत नसून वयोमर्यादा संपत चालली आहे। यामुळे आदिवासी उमेदवारांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे। परंतु आदिवासी क्षेत्रात मात्र सरकार कोणतेही ठोस निर्णय घेत नसून आदिवासी समाजाला डावलण्याचे काम चालू असून सरकार जाणून बुजून हा अन्याय करत आहे का असा प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झाला असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। जाणून बुजून आदिवासी बांधवांना पेसा कायद्यातील भरतीपासून वंचित ठेवलं जात असल्याचं आंदोलनकर्त्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्र राज्यातील आदिवासी तरुणांची रखडलेली जी विशेष पदभरती पेसा कायद्याची माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काही समाजकंटकांनी केस दाखल केली, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने कुठलेही आदेश दिले नाही की आदिवासींची पेसा भरतीला स्थगिती द्यावी। तरीही या मनवादी सरकारने जातीवादी हुकुमशाही मिंदे फसवणूक सरकारने आदिवासींना फसवलं। आदिवासींसाठी जो स्वतंत्र पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली, परंतु त्या पेसा कायद्यामध्ये 17 संवर्ग येते। 17 संवर्गातील विशेष पदभरतीमध्ये वनरक्षक, तलाठी, शिक्षक ह्या लोक अक्षरशः पात्र झालेले आहेत, परंतु त्यांची नियुक्ती आधीच रखडलेली आहे। जाणून बुजून आदिवासींना या पेसा कायद्याच्या पदभरतीपासून डावलण्याचं काम चालू आहे। त्या निषेधार्थ पेसाची विशेष पदभरती करण्यात यावी आणि ज्या नियुक्त्या राहिलेल्या द्यायच्या पात्र झालेले उमेदवार आहेत 17 संवर्ग त्याला तात्काळ नियुक्त्या द्यावा, अन्यथा मिंदे सरकार, फसवणूक सरकार आणि आदिवासी 27 आमदार, 4 खासदार यांचा पुतळा जाळणं यांचा जाहीर निषेध करण्यात येईल आणि हे बेमुदत आमरण उपोषण आहे। त्यामुळे सर्व आमदार खासदारांनी एकत्र येऊन ह्या राज्यातील सर्व आदिवासी तरुणांना न्याय द्यावा, आदिवासींची बेरोजगारी दूर करावी। मेडिकल इंजिनियर, पदव्युत्तर होऊनही तो आज घरीच बसलेला आहे। त्यामुळे आदिवासी समाजात खूप मोठी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे। त्यामुळे तात्काळ आदिवासींची बेरोजगारी दूर करण्यासाठी जे हक्काची, आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही, जे हक्काचे पद आहेत ते तात्काळ भरण्यात यावं आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही माझी शासनाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। 17 संवर्ग पदभरती संदर्भात जी कृती समितीने हे 1 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण जारी केलेलं आहे। आजपर्यंत ही वेळ आलेली नव्हती पाहिजे, पण ही वेळ येण्याचे कारण खरंच हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, यांच्या निष्काळजीपणामुळे आज ही पदभरती रखडलेली आहे। आज विचार करा, कित्येक विद्यार्थी यादीमध्ये नाव असून नॉन पेसाच्या यांना नियुक्ती देण्यात आली आणि पेसाचे जे खरे मालक आहेत ज्यांनी खरं कष्ट केलेलं आहे विद्यार्थ्यांनी, त्यांना अजूनही देण्यात आलेलं नाही। तर मी ह्या फडणवीस सरकारला, या मिंदे सरकारांना सांगू इच्छितो की तुम्ही या विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये, त्यांनी तात्काळ यांच्या ज्या नियुक्त्या आहे या जारी करण्यात याव्या, नाहीतर या सर्व आमदारांचा, आदिवासी आमदारांचा आणि खासदारांचा आम्ही इथं पुतळा जाळू आणि त्यांचा जाहीर निषेध करू। यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पूर्ण आदिवासी समाज या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहील। धन्यवाद। त्यांच्या घराचा जी करता जो मुलगा किंवा पुरुष असतो त्यांच्यावर जी एवढी जबाबदारी असते, त्यांचे जे खच्चीकरण जेव्हा आमचे जे ग्रुप तयार झाले त्या ग्रुपमधून त्यांचं प्रत्यक्षाची एकमेकाची विचारपूस होते की आमचं असं चाललेलं आहे तसं, म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा एवढी ढासळली असताना सुद्धा आमच्याकडे आज शासन लक्ष देत नाही का? याचं कारण का आम्ही कुठेतरी मागासलेले आहोत का किंवा दुर्गम हवेत म्हणून का? पण जसं बघायला गेलं तर आदिवासी समाज हा एका दरीखोऱ्यातून राहणारा जो एवढा पुढे गेलेला आहे, तर त्याच्या विकासासाठी त्यांनी आर्थिक हातभार लावून त्याला विकासाची जी संधी प्राप्त झालेली आहे, मग तो कुठेतरी मागे पडत आहे। याच्या विकासाला चालना देऊन आणि आमची जी शिक्षणाची अधोगतीमध्ये जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीला कुठेतरी वाचा फोडली आहे, तर आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आमची त्वरित भरती करावी। आणि जी कंत्राटी भरती आहे, इतर प्रवर्गाला कंत्राटी भरती न देता डायरेक्ट सरळ त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना हजर केले आणि आमच्यावर हा का अन्याय? तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि आम्हाला नियुक्ती
पत्र हजर, कारण आता एजबार सुद्धा होत चाललेली आहे विद्यार्थ्यांची आणि ती मानसिकता प्रत्येकाच्या याच्यामध्ये की आम्ही कधी लागतो आणि कधी शाळेवर रुजू होतो आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा आहे. तर लवकरात लवकर आम्हाला शासनाने नियुक्ती पत्र देऊन शाळेवर हजर करावे. नमस्कार. एकीकडे कोर्टाच्या अधीन नियुक्त्या प्रत्येक संवर्गात दिल्या जात आहेत आणि आदिवासी क्षेत्रामध्ये मात्र हे कुठेतरी डावललं जात आहे आणि याचं पूर्ण नैराश्य जे आहे ते आज आमच्या उमेदवारांमध्ये आहे आणि म्हणूनच आज सरतेशेवटी 13 जिल्ह्यांच्या पात्रताधारकांनी आज निर्णय घेतला आहे की आपण आमरण करायचं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हे हत्यार आहे संविधानिक मार्गाने उपोषण करायचं आणि च्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो आपले सन्माननीय आमदार असतील, खासदार असतील किंवा संघटना असतील, समाज असेल, सगळ्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करा आणि आज आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सामील व्हा. आणि जर सरकारला वाटत असेल की आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा तात्काळ याच्यावर बैठक लावून एक चांगला सुमध्य तोडगा काढून पेसा भरतीचा मार्ग सुकर केला पाहिजे, आदिवासी समाजाला न्याय दिला पाहिजे. एकीकडे सरकार 25 तारखेला जे एक पत्र निघालं आहे की बोगसांना त्यांनी जे आरक्षण त्यांना कायम सेवेमध्ये केलेलं आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन पण जर बोगसांना काढलं जात नसेल, उलट त्यांना आरक्षण दिले जात असेल तर कुठेतरी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यांना न्याय मिळत नाही आणि याचाच परिपाक म्हणून आजचं हे उपोषण आहे. आणि निश्चितच जर सरकारने न्याय दिला नाही तर हे पात्रताधारक एक संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत आणि याची दखल घेऊन मायबाप सरकारने कृपा करून आमच्या वेदना जाणून घेऊन यावर सुवर्ण मध्ये काढून आम्हाला तात्काळ पेसा भरतीचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.